नमस्कार मैत्रिणींनो, वर्षा डिझायनमध्ये तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत। या व्हिडिओमध्ये आपण रेडीमेड गळे, वर्कचे गळे असतात ते वर्कचे गळे आपल्या मापानुसार तयार करण्याची पद्धत बघूया। म्हणजे आपल्या छातीनुसार, उंचीनुसार हे गळे तयार करण्याची पद्धत सोपी आहे। तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघा, व्हिडिओला लाईक करायला विसरू नका। आता हा विस्तरचा कपडा मी पेपर पॅटर्न ठेवून कापून घेतला आहे। 32 छातीचं ब्लाऊज 5.5 शोल्डर घेतलं आहे आणि 2.25 गळाखोली घेतलेली। मग आता इथं मी काय केलं आहे, जो गळा ब्लाऊज पीसचा कपडा आहे तिथं शोल्डर मोठी घेतलेली। शोल्डर पूर्ण मापानुसार कापू नका, थोडा शोल्डरचा कपडा मोठा घ्या आणि बाकीचा मापानुसार कापलं तरी चालेल। मग आता शोल्डर मोठी असल्या कारणाने आपण आपल्या पॅटर्ननुसार आपण हे गळे तयार करायचे। मग त्यासाठी मी मध्ये कापून घेतलेलं आहे आणि मध्ये टिप घालून घेतलेलं आहे, म्हणजे अंतर जवळ करून घेतलेलं आहे गळ्याचं। कारण की हे रेडीमेड गळ्याची शोल्डर खूप मोठी असते, तर प्रॉपर आपल्याला तोच गळा हवा असेल तर ही पद्धत नक्की ट्राय करा। तुम्हाला काही अडचणी असतील तर नक्की मला कमेंट करा। आता ही मध्ये टिप घालून घेतली, आपल्या मापानुसार आपण गळा तयार करून घेतला आहे। आता इथं अस्तरचा कपडा वरच्या बाजूने ठेवून घेतला आहे आणि पिनांनी तो पॅक करून घ्यायचं। अस्तर आणि ब्लाऊज पीस हे पिनांनी पॅक करा, किंवा तुम्हाला हाताने धाव टाके टाकत असताल तर धाव टाके टाका, किंवा मध्ये टिप घालून घ्या। खूप मोठे गळे असतात त्यासाठी आपला कपडा सटकूनही शिवण करताना यासाठी पिनांनी पॅक करून घेतलं तरी चालेल। पण शिवण करण्याआधी आपलं शोल्डरचं माप घेतलेलं आहे तिथं आपण कात्री म्हणजे नॉच देऊन घ्यायची आहे, म्हणजे त्या नॉचनुसारच आपण गळा शिवण करायचा आहे। कारण शोल्डरच महत्त्वाचं असतं। शोल्डर उतरण्याचे कारण म्हणजे आपण शोल्डर व्यवस्थित घेतलं नाही तर ब्लाऊजची शोल्डर उतरते। त्यासाठी आपण हे पूर्ण शोल्डरचं माप घेऊनच पूर्ण शिवण करणार आहे। आता इथं मी शोल्डर 2.25 घेतली, 2.25 वरच शिवण करणार आहे। किती मोठा डीप गळा असो पण शोल्डर आपली शोल्डर जितकी हवी असेल तेवढीच घ्यायची। आता हा पूर्ण डिझायनर गळा आहे, मग डिझायनर गळ्या जसा आहे तसंच शिवण करायचं आहे। आता ही पूर्ण शिवण करून झालेलं आहे। आपलं कुठं चुकलं तर परत आपण बघायचं आहे की आपली कमी जास्त शिलाई झाली का। मग ती कमी जास्त जिथं शिलाई आपल्याला दिसू येते तिथं आपण परत उलटा करून घ्यायचं आहे। वर्कची बाजू वरती घेतली आणि मग त्यानुसार परत एकदा शिलाई देऊन घ्यायची। आता इथं कमी जास्त वाटलं मला तर मी परत शिलाई देऊन घेतली। तर उलट्या बाजूने शिवण केलं तरी चालेल आणि अस्तरच्या बाजूने शिवण केलं तरी चालेल, फक्त तो गळा आपण कापून घेणार आहे आणि उलटा करणार आहे। खूप सोपी पद्धत आहे, नक्की ट्राय करा। काही अडचणी असतील तर मला नक्की कळवा, मी परत त्यावर व्हिडिओ तयार करेल। तुम्हाला सोप्या पद्धतीत पूर्ण ब्लाऊजची माहिती देत राहील। माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। आता इथं आपण दाबटीप देऊन घेऊया। पलटीचा गळा आहे, आपण पलटी करायचं आहे। जिथं वर्कचे गळे असतात ते पलटी करायचे असतात। जर तुम्हाला गळा पलटी करता येत नसेल तर तुम्ही हातशिलाई वापरू शकता। सहज म्हणजे जास्तीत जास्त प्रमाणात पलटीच करायचं आहे। जो वर्कचे गळे असतात ते पलटीच केलेले तरच ते आपली छान दिसतं, फिनिशिंगमध्ये दिसतं ब्लाऊज। तर या पद्धतीने ही पूर्ण दाबटीप जसा गळा आहे त्यावर दाबटीप देऊन घेतलेली आहे। या जे वर्कचे गळे असतात त्याची शोल्डर मोठी घ्यायची फक्त, म्हणजे ब्लाऊज पीसची शोल्डर मोठी घ्यायची। अस्तरची जी शोल्डर असते ते आपला पेपर पॅटर्न काढलेला आहे त्यानुसारच अस्तरचं कटिंग करायचं आहे। अस्तरचं कटिंग प्रॉपर पाहिजे। फक्त आपला जो ब्लाऊज पीसचा कपडा असतो तिची शोल्डर मोठी घ्यायची, म्हणजे तो कापून जवळ घेतल्यानंतर शोल्डर कमी पडायला नको। आता हे पूर्ण आपण शिवण करून घेऊया। 5 नंबरची टीप घालून घेतली आहे, त्यानंतर कमरपट्टी जोडणार आहे। ती कमरपट्टी जोडण्याची पद्धतसुद्धा बघा, अगदी सोपी आहे। आता इथं कपडा गोळा झालेला होता, मी म्हणजे शिवण काढून घेतलं आहे। मग नंतर परत आपण टीप काढून घेतली आणि परत शिवण करायचं आहे, कारण की आपली फिनिशिंग दिसावी यासाठी ह्या गोष्टी करणं गरजेचं आहे। जर कपडा गोळा होत असेल तर टीप काढून घ्यायची, परत टीप टाकायची। तर ही पूर्ण जसं आहे तसं शिवण केलेलं आहे, फक्त मी काय केलं शोल्डरचा भाग मोठा घेतलेला आहे। तर हे तयार गळे व्यवस्थित प्रॉपर तयार करणे म्हणजे या पद्धतीने तुम्ही तयार करा। ज्या महिलांना काही अडचणी असतील त्यांनी नक्की मला कळवा। तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे पण नक्की कळवा। व्हिडिओला लाईक करा, म्हणजे व्हिडिओला लाईक जितके आले तितके तुम्हाला व्हिडिओ आवडला हे समजून घेईल मी। तर आता इथं आपण जी टक्सची उंची 4 इंच घेणार आहे,
शोल्डरचा मध्य केला आणि मग अर्धा इंचच्या अंतरावर ही टिप घालणार आहे. टक्स आपला अर्धा इंचच्याच अंतरावर द्यायचा आहे, जास्त प्रमाणात द्यायचंच नाही. तिरपा असं 4 इंचच्या अंतरावर घेतलं आहे. त्यानंतर कमरपट्टी जोडणार आहे. कमरपट्टी जोडताना दोघी भाग एकमेकाला कमी कपडा होता, त्यामुळे अस्तरचा कपडा कमी असल्या कारणामुळे मी तुकडे जोडून घेतले, मग टिप घालून घेतली. एका बाजूने कपडा दुमडून टिप घालून घ्यायची आणि नंतर कमरपट्टी जोडायची. आता इथं कमरपट्टी जोडताना व्यवस्थित बघा, जिथं आपण टक्स दिलेला आहे तिथं आपण कपडा दुमडून घेतलेला आहे थोडा. याप्रमाणे आपण जर कमरपट्टी जोडली तर आपले ब्लाऊज उचकत नाही, वरती येत नाही. तर या पद्धतीने कमरपट्टी जोडण्याची पद्धत ही सोपी आहे. नक्की ट्राय करून बघा. काही अडचणी येत असतील तर नक्की कळवा. ही 5 नंबरची टिप घालून घेतली, नंतर हातशिलाई करायची आणि ती टिप काढून घ्यायची. आता हा मागचा भाग आपला शिवण करून तयार झालेला आहे. पूर्ण रेडीमेड गळे तयार करण्याची ही सोपी पद्धत आहे. जसा गळा आहे तसा गळा तयार करता येतो. ही पद्धत नक्की ट्राय करून बघा. धन्यवाद.